मुंबई इंडियन्स IPLची सर्वात घातक टीम होती जी एकेकाळी ती आता संपत चालली आहे, रॅदर संपलीच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वतःच्या होम ग्राउंडवर इतकं वाईट आजवर कुणीच परफॉर्म केलं नसेल. मुंबई इंडियन्स एक तगडी आणि दमदार टीम असण्याचा काळ आता गेलाय आणि हे सगळं झालंय देशातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबामुळे आणि आम्हाला सगळं कळतं या अट्टहासामुळे. 2008 ते 13 आणि 24 ते 26 या काळातली मुंबई टीम म्हणून जरी वेगळी असली तरी त्यांची अवस्था सारखीच आहे. पेपरवर सॉलिड आणि ग्राउंडवर झिरो. मधली 10 वर्ष मुंबई इंडियन्ससाठी एक सुंदर स्वप्न होतं, एखाद्या सुबक चित्रासारखं, आणि या चित्राचा चित्रकार होता रोहित शर्मा. पण हा चित्रकार वयस्कर होत चाललाय असा बहाणा बनवून त्या चित्रकाराच्या हातून त्याचे रंगच हिसकावून घेतले गेले आणि परिणाम असा झाला की संपूर्ण टीमच रंगहीन झाली. रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढणं मुंबईला खरंच परवडलंय का? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 2013 साली कॅप्टन असलेला रिकी पॉन्टिंग साफ अपयशी ठरत होता. टुर्नामेंट अर्धा संपलं होतं आणि मुंबई स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर होती, तेव्हा रिकी पॉन्टिंगच्याच सांगण्यावरून 26 वर्षांच्या रोहित शर्माला कॅप्टन केलं गेलं आणि जी टीम टुर्नामेंटमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर होती ती टीम त्या वर्षी त्यांचं पहिलं टायटल जिंकली. 2015 साली दुसरं टायटल, 2017 साली तिसरं टायटल, 2019 साली चौथं टायटल आणि 2020 साली 5वं टायटल. ही 7 वर्ष मुंबईचं ड्रीम रन सुरू होतं. पुढची 2 वर्ष जर ऑफ गेली आणि परत 2023 साली मुंबईने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं. या 10 वर्षात मुंबईची टीम पूर्णपणे बदलली. प्लेयर्स आले, प्लेयर्स गेले, कोर सतत बदलत होता. कधी मजबूत फॉरेन प्लेयर्स असायचे तर कधी कधी दमदार भारतीय प्लेयर्स. पण या सगळ्या बदलत्या काळात एक गोष्ट कायम होती, मुंबईचं चांगलं परफॉर्म करणं आणि रोहित शर्माने ते कळवून घेणं. बुमराह, पोलार्ड, हार्दिक, बोल्ट, मलिंगा हे प्लेयर्स म्हणजे मुंबईचा कोर नव्हता, तर इट वॉज ऑल अबाउट रोहित शर्मा. कारण हे सगळे प्लेयर्स जेव्हा नव्हते तेव्हासुद्धा कच्च्या लिंबूंना घेऊन रोहितने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. पण या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही, कारण 2023 साली जेव्हा आपण वर्ल्ड कप हारलो तेव्हा वयाचा बहाणा करून रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढलं गेलं आणि गुजरात टायटन्समध्ये गेलेल्या हार्दिक पंड्याला परत बोलवून शेकडो कोटी रुपये देऊन कॅप्टन केलं गेलं. आता मुद्दा हा आहे की हार्दिकला परत बोलवायची गरज का होती? तुमच्या टीममध्ये जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा सारखे प्लेयर्स असताना त्यांना डावलून हार्दिकला कॅप्टन करण्याचा आणि मुळातच रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून कमी करण्याचा निर्णय कुणालाच आवडला नाही. 2022 साली त्यांनी पोलार्डला सुद्धा रिटायरमेंट घ्यायला भाग पाडलं आणि बॅटिंग कोच व्हायला लावलं. पण मुख्य कोच असलेल्या महिला जयवर्धने आणि मॅनेजमेंटमध्ये असलेल्या इतरांना हे काही निर्णय अजिबातच मानवले नाही. मागच्या 3 सीझनचा आपण विचार केला तर मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली न चुकता टेबलच्या शेवटीच राहते. हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून अनेकांना नको आहे हे उघड आहे, पण इलाज नसल्यामुळे सगळेजण गप्प आहेत. पण ज्या प्रकारे टीम सध्या परफॉर्म करते ती चिंतेची गोष्ट आहे. एकेकाळी प्रतिस्पर्ध्यांना मुंबईत यायची भीती वाटली पाहिजे असं म्हणणारा रोहित शर्मा आणि वानखेडेवर 250 रन्स देऊन चेस करताना मॅच हारणारा हार्दिक पंड्या या दोघांची बरोबरी होऊच शकत नाही. हार्दिकचा टीमवर कंट्रोल नाही आहे. हार्दिक सतत स्वतःच्या मनानेच निर्णय घेतो आणि ते फसले की नॉट आर डे म्हणून मोकळा होतो. पुढच्या मॅचची सुद्धा तीच गोष्ट. मागच्या 3 वर्षात हार्दिकने कॅप्टन म्हणून काहीच विशेष योगदान दिलेलं नाही आहे. मुळात मुंबई मॅनेजमेंटने गुजरात लॉबीला पुढे करण्यासाठी हार्दिकला कॅप्टन केले की काय ही शंका आज अनेकांना आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला ओळख मिळवून दिली. त्याने त्याची एक प्रॉपर टीम बसवली, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं, प्लेयर्सना मोकळीक दिली, त्यांच्याकडून परफॉर्मन्स काढून घेतला, नवं टॅलेंट शोधलं, त्यांना ग्रूम केलं, त्यांना संधी देऊन स्टार प्लेयर बनवलं. हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या हे सगळे प्लेयर्स रोहितचीच देण आहे. मलिंगा आणि पोलार्ड हे खूप आधीपासून मुंबईत होते, पण त्यांचा वापर करून घेणं कोणाला जमलं नव्हतं, जे रोहितने करून दाखवलं. रोहितने मुंबई इंडियन्सला जिंकायला शिकवलं. रोहितच्या कॅप्टन्सीखाली प्लेयरसुद्धा चांगले खेळले. जिथे टीम फसायची तिथे रोहित उभा राहायचा, स्वतःकडे सगळी सूत्र घेऊन मॅच पलटवून टाकायचा. आज तुम्ही बघा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह असे स्टार प्लेयर्स आणि लिटरली वर्ल्ड कप विनिंग प्लेयर्स 2-2 सीझन चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी स्ट्रगल करतायत. रोहित शर्माने जे प्रॉमिस केलं होतं त्यापेक्षा 10 पट जास्त मुंबई इंडियन्सला दिलं. मुंबईचं मॅनेजमेंट यावेळी चांगलंच उघडं पडलंय. कोणातच टाळमेळ असा राहिलेला नाहीये. डिसिजन मेकिंग चुकते. साधारण टीमसुद्धा मुंबईसमोर मोठमोठे रेकॉर्ड्स बनवत आहेत, मॅचेस जिंकतायत. एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसुद्धा अशीच स्ट्रगल करत होती, पण कमीत कमी ते चिन्नास्वामीवर तरी जिंकायचे. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली वानखेडेवर मुंबईला हरवणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं, पण आता तेही खूप सोपं झालं आहे. मुंबई वानखेडेवर सुद्धा एका मागोमाग एक मॅच हारते. 130 रन्स सुद्धा डिफेंड करणारा रोहित शर्मा आणि 200 रन सुद्धा कमी पडतील असं लीड करणारा हार्दिक पंड्या यांच्यातला फरक मुंबई फॅन्सच्या पचनी पडतच नाहीये.
मुंबईच्या मॅनेजमेंटने कॅप्टन निवडीबाबत जे राजकारण केले त्याचं कडू फळ आता त्यांना मिळतंय. 2022 सालापासून मुंबईच्या संघात खूप मोठमोठे बदल होत गेले. कितीतरी महत्त्वाचे प्लेयर्स गेले. मॅनेजमेंटने सुद्धा नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत कितीतरी प्लेयर्स काढले आणि नवीन भरले. कॅमेरन ग्रीन, टीम डेव्हिड, डेवॉल्ट ब्रेव्हिस, तिलक वर्मा, नेयल वडेरा, ईशान किशन आणि अशा कितीतरी प्लेयर्सवर मुंबईने चांगल्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. हे प्लेयर्स मुंबईत होते तेव्हा परफॉर्म करत नव्हते आणि आता तिलक वर्मा सोडून बाकी सगळेजण जे गेलेत ते आपापल्या टीमसाठी स्टार प्लेयर बनलेत. तिलकचा फॉर्म गेले 2 सीझन गायब आहे. मुळात या सगळ्या प्लेयर्सना मुंबईने घेतलं आणि चान्ससुद्धा दिले, पण पेशन्स न ठेवता त्यांना घेतलं तसंच रिलीजसुद्धा केलं आणि म्हणूनच त्यांची लाँग टर्म प्लॅनिंग फसली. एक चांगला ओव्हरसीज फास्ट बॉलर असावा हे मुंबईचं स्वप्न गेले 5 सीझन्स जॉफ्रा आर्चर आणि ट्रेंट बोल्ट यांनी पूर्ण होऊ दिलं नाही आहे. शिवाय कोचिंगसुद्धा सपशेल फेल ठरली आहे. घेतलेले सगळे निर्णय शॉर्ट टर्म हंगरसारखे वाटले. ऑप्शन दरम्यानसुद्धा अनेक चांगले प्लेयर्स तेवढे काही खास नाहीत असं म्हणून त्यांनी नाकारले, जे पुढे जाऊन स्टार बनले. एखाद्या डोमेस्टिक प्लेअरने एखादा सीझन चांगला दिला की पुढच्या सीझनमध्ये त्याला ड्रॉप केलं जायचं. या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईच्या टीमची अवस्था आज वाईट झाली आहे. 2023 साली मुंबईने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं. 1-2 भारतीय नावं सोडली तर सगळेच्या सगळेजण नवीन होते त्यावर्षी. काही जणांची तर नावंसुद्धा आज आपल्याला माहिती नसतील. अशा प्लेयर्सना घेऊन रोहितने जे करून दाखवलं ते असामान्य होतं. ते निव्वळ रोहितच्या महानतेची साक्ष देणारं होतं. मुंबई ज्या प्रकारच्या खेळासाठी ओळखली जाते तसा खेळ शेवटच्या वेळी 2023 सालीच त्यांनी दाखवला. त्यानंतर सगळंच बदललं. रोहित शर्मा जसा कॅप्टन्सीवरनं बाजूला झाला तसे अंपायर्स विकेट घेतल्याचे, मॅच फिक्स केल्याचे आणि अंबानी पॉवरचे सगळे जोक्स नाहीसे झाले. यातच रोहित शर्मा किती महान कॅप्टन होता ते कळतं. आज रोहित, हार्दिक, बुमराह, तिलक, सूर्या हा मुंबईचा कोर आहे. यातला प्रत्येक प्लेअर वर्ल्ड कप विजेता प्लेअर आहे. ही टीम आपल्याला ट्रॉफी जिंकून देईल अशी मुंबईला आशा होती, पण सगळ्या आशा निराशेत बदललेल्या दिसत आहेत. 2026 ज्या एका मॅचमध्ये रोहितने परफॉर्म केलं तीच एकमेव मॅच अजून तरी मुंबई या सीझनमध्ये जिंकली आहे. हे अलार्मिंग आहे. यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. नसतं आमच्याकडे 5 ट्रॉफी आहेत, या गप्पांना काहीच अर्थ उरणार नाही. असाही शेवटची ट्रॉफी जिंकून अर्ध्या दशकापेक्षा जास्तीचा काळ आता झाला आहे. या सगळ्या चर्चा होतच राहतील. मुंबईला कमबॅक करण्याचा अजूनही चान्स आहे का, आणि असेल तर तो कसा, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती.